आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। पाक हल्ल्यामध्ये राजौरीच्या अतिरिक्त उपजिल्हाधिकाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे। राजकुमार थापा यांचा पाकच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे। राजकुमार थापा राजौरीमध्ये शासकीय निवासस्थानी थांबले होते। पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या माऱ्यामध्ये थापा यांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या हद्दीमध्ये शेलिंग्स त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय। ड्रोनचे हल्ले जरी भारतानं निष्क्रिय ठरवले असले तरी हवेतच त्यांना हाणून पाडलेलं असलं तरी मात्र शेलिंग्स जो आहे ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये राजौरीच्या वेगवेगळ्या भागामध्ये पडलेले आहेत आणि यामध्ये एकूण 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। सध्या मी जिथे उभा आहे तिथे राजौरीचे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी राजकुमार थापा यांचं हे शासकीय निवासस्थान आहे आणि इथे जे शेलिंग्स पडलेले आहेत त्यामुळे आपण पाहतोय की जे काही तोफगोळे पडलेले आहेत त्यामुळे हे नुकसान तर झालेलं आहे, मात्र या दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। राजकुमार थापा हे राजौरीचे अतिरिक्त उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते। मागच्या काही दिवसापासून ते या सगळ्यामध्ये सक्रिय होते, शासकीय यंत्रणाचं काम पाहत होते आणि कालच्या झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सुद्धा ते सहभागी झालेले होते। मात्र रात्री हे जे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे इथे या शासकीय निवासस्थानाच्या भिंतीवरती आपण पाहतोय की ज्या तोफगोळ्यांचा मारा झालेला आहे त्यामुळे अनेक खड्डे जे आहेत ते भिंतीला पडलेले आहेत, त्याचे छर्रे जे आहेत ते सुद्धा लागलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच आपण पाहतोय ही त्यांची शासकीय गाडी जी आहे जी अंबरदिव्याची आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे। या गाडीवरती सगळ्यात पहिल्यांदा शेलिंग्स पडलेलं होतं आणि जो आवाज येत होता किंवा जे काही धमाके होत होते त्यानंतर ते काही वेळासाठी बाहेर आलेले होते आणि त्यानंतर पुन्हा आतमध्ये गेले। त्यावरून पुन्हा एकदा शेलिंगचा मारा त्यांच्या घरावरती झाला आणि जो हॉल आहे ज्याची दृश्य आपण पाहतोय खिडकीच्या आतमध्ये बाजूला आपण पाहतोय की लोखंडी गज जे आहेत ते सुद्धा तोडून आतपर्यंत हे जे शेलिंग्स आहेत ते गेलेले आहेत। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, राजौरी, जम्मू काश्मीर।